खोपोली नगरपालिकेत 2 वेळा अपक्ष निवडून येणारे किशोर पानसरे यांनी दी युवा फाउंडेशनच्या सचिव माधुरीताई तांबे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात सुतारवाडी येथे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे। किशोर पानसरे यांच्या प्रवेशाने खोपोलीत पक्षाची ताकद वाढली असून पक्षाला एक आधारस्तंभ मिळाल्याचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बोलून दाखवले। तर निवडणुकीच्या रणधुमाळीत पानसरे यांच्या पक्षप्रवेश करण्यात जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यशस्वी ठरल्याची चर्चा आहे। माजी नगरसेवक किशोर पानसरे हे गेली अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत काम करीत आहेत। नगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मधून 2 वेळा निवडून आल्यानंतर विकास कामांचा झंझावात कायम ठेवत अनेक प्रलंबित कामे त्यांनी केली आहेत। कोविडच्या काळात खोपोली शहरातील गोरगरीब रिक्षाचालकांना आर्थिक मदत त्यांनी केली आहे। त्यामुळे किशोर पानसरे यांना नगरसेवक ऐवजी जनसेवक म्हणून बोलले जाते। निवडणुकीच्या तोंडावर पानसरे यांना पक्षात घेण्यासाठी अनेक पक्षांची ऑफर आली होती, परंतु प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत तसेच जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या मित्रत्वामुळे पानसरे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे। माजी नगरसेवक किशोर पानसरे आणि दी युवा फाउंडेशनच्या सचिव माधुरीताई तांबे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केल्यामुळे निश्चितच खोपोली शहरात पक्षाची ताकद वाढली असून प्रभाग क्रमांक 3 मधून दोघांची उमेदवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसूरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। आज आदरणीय तटकरे साहेब म्हणजे राज्याचे अध्यक्ष माननीय खासदार यांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्ह्याचे प्रमुख सुधाकर भाऊ घारे व जिल्ह्यातील प्रमुख सर्व मंडळी, आदरणीय मंत्री महोदया आदित्यताई, आदरणीय माजी आमदार अनिकेतजी आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज श्री पानसरे व श्रीमती तांबेताई यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। आणि योगायोगानं खोपोली शहरातले राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीमध्ये बरोबर येणारे सगळे मित्रपक्ष या सगळ्यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक 3 मधनं श्री पानसरे आणि श्रीमती तांबेताई यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्यांचा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागतही करतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे दोघंही निवडणुकीची अपेक्षा आहेत। प्रभाग क्रमांक 3 मधील परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत असून मुबलक पाणी पुरवठा, सुसज्ज रस्ते, गटारे आणि वीज अशा सर्व सुखसोयी उपलब्ध करून देत एक अद्ययावत नगर तयार केले असून अशी विकासात्मक कामे करण्यासाठी मी एक निमित्त होतो। भविष्यात अनेक विकास कामे करण्याचा मानस असल्याचे पक्षप्रवेशानंतर माजी नगरसेवक किशोर पानसरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। याप्रसंगी महिला बालकल्याण मंत्री नामदार आदित्यताई तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, प्रदेश सरचिटणीस दत्ताजीराव मसूरकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे, रायगड युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, कार्याध्यक्ष भूषण पाटील आदी मान्यवर यांसह रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।